नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्या समोर आले आहे. विषयाचं नाव आहे अरे संस्कार संस्कार. मंडळी, सध्या फिट अँड रन हे जे प्रकरण आहे हे फार जोर धरत आहे आणि जिथे पाहावे तिथे अशा प्रकारच्या हिट अँड रनच्या केसेस घडत आहेत. पण मागे कल्याणी नगरला घडलेली घटना आणि काही दिवसांपूर्वी पालघरला घडलेली घटना ह्या तशा साम्यता सदृशच आहेत आणि ह्या बहुचर्चित झाल्यात. आपल्या मद्यपान केलेल्या मुलाला, अल्पवयीन मुलाला, जो नशेत वेगात गाडी चालवत होता आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात मुलांना जीव गमवावा लागलेला आहे, अशा मुलाला आपला तो बाब्या आणि दुसऱ्या तो कार्ट असं न्यायाने वाचवण्यासाठी आजोबा, आई, वडील, भाऊ, बहीण जे रक्ताचे नातेवाईक इतके आटापिटा करतात, जीवाचा आटापिटा करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण हे सारे आपण गैरमार्गाने करतो आहोत आणि माणुसकीला काळीमा फासणारं वर्तन आपल्याकडून घडत आहे. हे त्यांच्या गावीही नसेल का हो? या संदर्भात अगदी तुम्हाला मला माहिती असलेल्या दोन गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या आपल्या कल्चरवर प्रकाश टाकतात आणि आपलं खरं काय होतं, बरं आपली संस्कृती काय आहे हे ह्यातून आपल्याला दिसून येणार आहे. पहिली गोष्ट जी सांगणार आहे ती लहानपणी माझी आई मला नेहमी सांगायची आणि ती गोष्ट जी आहे ती माझ्या मनावर अतिशय काळ्या दगडावर जसं पांढऱ्या गोष्टीने लाईन काढावी आणि ती त्याच्यावर कोरली जावी तशी ती माझ्या हृदयावर कोरली गेलेली आहे. म्हणजे ती गोष्ट तुमच्याही परिचयाची असेल, पण आज पुन्हा एकदा मी त्या गोष्टीचा उहापोह करणार आहे. आपण 2 सत्रात या दोन वेगवेगळ्या ब्लॉग्समधून या गोष्टी बघणार आहोत. आज मी एक गोष्ट सांगणार आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये दुसरी गोष्ट येणार आहे. मंडळी, सदू आणि मधू हे 2 एक मित्र असतात. एकाच चाळीत एक बरोबरचे साधारण वयाने असलेले हे मित्र अतिशय घट्ट मित्र असतात. शाळेत जायला यायला बरोबर, घरी जायला यायला बरोबर अशी त्यांची वृत्ती असते. एका बरोबर एक खेळायला बरोबर, डबा खायला बरोबर, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत शेजारीच राहत असल्यामुळे त्यांची चांगली सलगी असते. जसजशी ही मुलं वाढू लागतात तसतसं एक दिवशी हा जो सदू असतो तो मधूच्या कंपासमधून पेन चोरतो. आता हे गोष्ट मधूने बघितलेली असते की सदूने आपल्या कंपासमधून पेन चोरलेला आहे. तो घरी येऊन आपल्या आईला ही गोष्ट सांगतो की आई गं, आज ना सदूने माझ्या कंपासमधून चोरी केली, पेन चोरून घेतला. त्याची आई सुसंस्कारात वाढलेली असते आणि त्याच्यामुळे ती सदू घरी येताच त्याला म्हणते, बेटा तुला जर का पेन हवं होतं मधूचं तर तू त्याला सांगायचं, त्याला मागायचं होतं, त्यांनी तुला ते दिलं असतं. पण अशा कुणाच्या अपरोक्ष त्याच्या वस्तू काढून घेणं हा गुन्हा आहे, ही गोष्ट करू नये, हे खूप चुकीचं आहे असं ती त्याला समजुतीच्या भरात सांगते. पण ज्या वेळेला हीच गोष्ट सदूच्या आईच्या कानावर जाते त्यावेळेला ती अतिशय चिडते, तिला भयंकर राग येतो आणि त्याने गंमत म्हणून त्याचा पेन काढलाय आणि ते इतके जवळचे मित्र आहेत, तो त्याची का चोरी करेल वगैरे वगैरे ती त्याच्याबद्दल ज्यांनाच दूषणं लावते, मधूला आणि मधूच्या आईला. आणि माझा मुलगा कसा सद्गुणी आहे, त्याच्यावर कसे संस्कार चांगले मी केले याबद्दल ती तुंतुणं लावते. आता बघा म्हणते, आपल्या पहिल्या चोरीच्या प्रयत्नाला असा प्रतिसाद मिळाल्यामुळे सदूची जी चोरी करण्याची जी लत असते ती आता वाढायला लागते. तो हळूहळू वर्गातल्या इतर मुलांच्याही गोष्टींची हळूहळू चोरी करायला लागतो. दिवसेंदिवस त्याचं चोरी करण्याचं प्रमाण वाढतच जातं. पण माझा मुलगा कसा सद्गुणी आहे, तो कधी अशा गोष्टी करणार नाही, मी त्याच्यावर कसे संस्कार केले आहेत हे तुणतुणं त्याच्या आई दर वेळेला वाजवत राहिल्यामुळे त्याच्या त्या चौर्यकर्माच्या प्रवृत्तीला चेक बसण्याऐवजी ती त्याची प्रवृत्ती वाढत गेली. पुढे पुढे तर त्याने शाळेतल्या शिक्षकांच्या शालेय वस्तूंची आणि शालेय वस्तूंची, सरांच्या वस्तूंची चोरी करायला त्याने सुरुवात केली.
आणि एक दिवस त्याने सरांच्या वस्तूंची जेव्हा चोरी केली त्याला मुख्याध्यापकांच्या कानावर ही गोष्ट गेल्याशिवाय राहिली नाही. आणि त्यांनी मग सदूच्या आईबाबांना सांगितलं, सदू तुझ्या आईबाबांना उद्या भेटायला घेऊन ये. त्याप्रमाणे सदू आईबाबांना भेटायला घेऊन आला. आणि मग सदूचे मुख्याध्यापक होते, त्यांनी सदूच्या आईबाबांना सांगितलं की सदूने गुन्हा केला आहे आणि त्यासाठी त्याचा हा गुन्हा आम्ही दुर्लक्षित करू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्याला आता शाळेतून रस्टिकेट करतो. आता मात्र आपल्या मुलाचं गैरवर्तन त्या आईबाबांच्या डोळ्यावर येतं. पण आता हे सांगणार कसं? तेव्हा त्याचे आईवडील त्या मुख्याध्यापकांना विनंती करतात की आमच्या मुलाकडून असं गैरवर्तन पुन्हा आयुष्यात कधी होणार नाही. तुम्ही त्याला एकदा माफ करा, कारण आता 10वीची प्रिलिम परीक्षा जवळ आली आहे आणि त्याच्या आयुष्याचं नुकसान नको व्हायला म्हणून आम्ही तुमची खूप विनंती करतोय तुम्हाला की तुम्ही प्लीज त्याला परीक्षेला बसू द्या आणि त्याच्याकडून असं गैरवर्तन होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. पण तुम्ही त्याला परीक्षेला बसू द्या आणि त्याला शाळेतून मुळीच काढू नका. पण मग मुख्याध्यापक सांगतात की पुन्हा जर का असाच याने गुन्हा करत राहिला तर मात्र ह्याला नक्की शिक्षा होईल आणि त्याला कोणीही सोडून देऊ शकणार नाही. आता 10वीची परीक्षा होते, सदू आणि मधू परीक्षेला जातात आणि व्हायचं तेच होतं. सदू 10वीच्या परीक्षेत नापास होतो. मधू हा गुणी मुलगा असतो, तो विशेष प्रावीण्यासह तो पास होतो 10वीच्या परीक्षेत. आणि मग ही दोन्ही मित्र जी बालपणीचे एकदम क्लोज असतात, एकदम जवळ असतात, ती एकमेकांपासून दुरावतात. खूप दूर जातात ही मुलं एकमेकांपासून. आता सदूला पहिल्याच वेळेला आईने त्याच्या गुन्ह्याबद्दल किंवा त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल त्याची भलावण केल्यामुळे त्याची जी दुष्कृत्य करण्याची जी भूक आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते. आणि होता 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 सदू खूप मोठा अट्टल असा गुन्हेगार होतो, दरोडेखोर होतो. आणि त्याचवेळी इकडे मधू विशेष प्रावीण्यासह डॉक्टर होतो. एकदा काय होतं की खूप मोठा दरोडा घातला जातो, त्याच्यात बऱ्याच लोकांची हत्याही होते आणि त्या मेन गुन्हेगार असतो सदू. त्यामुळे त्याला पोलीस पकडून येतात, त्याला न्यायालयात डांबतात. आणि मग न्यायाधीश त्याला सांगतात की अरे तुझा गुन्हा हा खूप अक्षम्य आहे, तू अट्टल दरोडेखोर तर आहेस, पण तू ह्या वेळेला गुन्हा करताना लोकांना मारलं पण आहे, तर आता तुला आजन्म कारावासाची शिक्षा आम्ही देत आहोत. पण तुझी शेवटची इच्छा काय असेल तर तू ती आम्हाला सांग. त्यावेळेला सदू म्हणतो की माझी शेवटची इच्छा खरंच एक आहे, तुम्ही कृपा करून ती पूर्ण करा. तर न्यायाधीश विचारतात कुठली शिक्षा आहे, कुठली तुझी इच्छा आहे. त्यावेळेला सदू म्हणतो की मला माझ्या आईला एकदा भेटायचं. न्यायाधीश महाराज म्हणतात ठीक आहे, आणि ते त्याच्या आईला पाचारण करतात. कोर्टात त्याची आई येते. कोर्टात त्याची आई येताना सदूला दिसते. त्यावेळेला तो पोलिसांची साखळी तोडून एकदम धावत जातो, त्या आईला पकडतो आणि तिच्या कानाचा करकचून चावा घेतो. आणि तो आईला पहिला प्रश्न करतो की आई ग, मी ज्या वेळेला मधूचं शाळेत असताना पहिल्यांदा पेन सोडलं होतं त्यावेळेला तू मला का नाही ग शिक्षा केलीस, का नाही तू मला रागवलीस? ही तर खरं तुझी चूक आहे की तू मला त्यावेळेला पाठीशी घातलंस. तू त्यावेळेला जर का मला पाठीशी घातलं नसतंस तर आज मी अट्टल गुन्हेगार झालो नसतो. तो मधू बघ ना कसा त्याच्या संस्कारामुळे उच्च शिक्षित डॉक्टर झाला. तसं मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे काहीतरी मला जे झेपेल, बुद्धीला पटेल तसं शिकलो असतो आणि माझी रोजीरोटी कमवायला लागलो असतो. पण तू माझे सगळे गुन्हे जे पाठीशी घातले त्याचा हा परिणाम म्हणून आज माझी हे आज अशी अवस्था झाली आहे आणि मी अट्टल दरोडेखोर आहे, गुन्हेगार आहे खूप मोठा, आणि माझी ही दुष्कीर्ती झालेली आहे. मंडळी, तुम्हाला हे लक्षात येईल की आईवडिलांचे संस्कार असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात. तेच माणसाच्या आयुष्यावर खूप प्रकाश टाकत असतात. मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान या संस्कारांचं आहे. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाचा गुन्हा छोटा असो मोठा असो
तो होण्यापूर्वीच किंवा तो झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याला त्याच्या गुन्ह्याची बद्दल पाठराखण केली नाही पाहिजे. त्याला योग्य पद्धतीने ती गोष्ट समजून सांगितली पाहिजे. वेळप्रसंगी त्याला छोटी मोठी का होईना शिक्षा केली पाहिजे की चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे काय परिणाम होतात हे त्या मुलांना कळण्यासाठी. कारण कोणत्याही वयातली मुलं ही अजून ओल्या मातीचा गोळा असतात. त्यांना आपण जसं आकार देऊ, जसं संस्कार करू, त्याप्रमाणे ते संस्कार त्यांच्यावर होत राहत असतात. त्याच्यामुळे आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्या मुलांना योग्य गोष्ट काय, अयोग्य गोष्ट काय याची पहिल्यांदा जाणीव करून दिली पाहिजे. चुका करणारा प्रत्येक जण पात्र आहे मंडळी. चुका ह्या माणसाकडूनच होतात, पण त्या चुका पाठीशी घालणारे मात्र फार मोठे गुन्हेगार असतात आणि त्याचे परिणाम तर त्यांना स्वतःलाच भोगावे लागतात. पण याशिवाय त्या मुलांच्या आयुष्यावर त्याचा इतका विचित्र परिणाम होतो की ती व्यक्ती आयुष्यातून उठवू शकते. आणि म्हणूनच हे जर का व्हायचं नसेल, हे जर का आपल्याला टाळायचं असेल तर मुलांना योग्य वेळात योग्य जाणीव करून देणं, त्यांच्या चुकांबद्दल त्यांना समजून सांगणं हे खूप गरजेचं असतं. आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पुढची गोष्ट पाहणार आहोत. नमस्कार.